कर्म बदला घेतोच ते शोध घेत येतच। माझं नाव श्यामल, माझं वय 60 वर्ष। आम्ही 3 बहिणी व मला 2 भाऊ आहेत। माझे वडील शेतकरी असल्याने आमची घरची परिस्थिती बेताचीच। वडिलांनी आम्हा बहीण भावांना जास्त शिक्षण न देता कमी वयातच आमची लग्न केली। आमच्यातील लहान भाऊ मात्र शिकला आणि नोकरीला लागला। त्याने नोकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट केले। घरची परिस्थिती नसल्याने तो शिकत असतानाच काम करून त्याचं शिक्षण घेत होता। माझ्या लग्नाचा हुंडा तसेच इतर खर्च करण्यासाठी माझ्या भावाने वडिलांना पैसे दिले होते। तर वडिलांनी कमी वयातच म्हणजेच जेमतेम 10वी पास झाल्यावर माझे लग्न केले। लग्नानंतर मी एका खेड्यातच राहिले। माझे पती कमी शिकलेले होते, त्यामुळे नोकरीतही पगार कमीच होता। मला माझ्या संसारामध्ये काही अडचण आली तर मी माझ्या भावाकडे नेहमी मदत मागायची आणि तोही ती मदत करायचा। तो नोकरी करत असल्यामुळे घरी आईवडिलांना देखील तोच पैसे पुरवत असायचा। तो शहरात राहत होता। कोणाचे आजारपण राहिले तर सर्व त्याच्याकडे जायचे आणि तोही सर्व खर्च आनंदाने करायचा। आता वेळेबरोबर सर्वांची मुलं मोठी होत होती, म्हणूनच गावाकडे आपले एक घर असावे म्हणून लहान भावाने एक घर विकत घेण्यासाठी वडिलांकडे पैसे दिले। त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत होती। काही काळाने आईचा मृत्यू झाला। वडिलांना नेहमी आईची सवय असल्यामुळे त्यांना मुलांकडे करमत नसायचं। त्यांना खूप एकटं पडल्यासारखं वाटायचं। ते कधी एका मुलाकडे तर कधी दुसऱ्याकडे जात। आता त्यांचं देखील वय होत होतं। तेही मधूनमधून आजारीच असायचे। त्यामुळे मी आणि माझ्या बहिणी त्यांना भेटायला जायचो। कधीकधी आमच्या घरी पण त्यांना आणायचो। एकदा ते माझ्या घरी आले असताना माझ्या मनात एक स्वार्थ आला। तेव्हा वडील अंथरुणाला खिळलेले होते। मी त्यांना सांगितलं, गावाकडे भावाने घेतलेले घर माझ्या नावावर करा। तसा हट्टच धरला आणि ते घर मी माझ्या नावावर केलं। यातलं भावाला काहीच कळू दिलं नाही आणि काही दिवसातच वडिलांचा देखील मृत्यू झाला। वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी भाऊ गावी आला तेव्हा त्याला समजलं ते घर माझ्या नावावर आहे। तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याने मला जाब विचारला। तेव्हा त्याला मी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडण झाले व आमच्यात अबोला निर्माण झाला। मला एक मुलगा व एक मुलगी आहे। माझा मुलगा जास्त काही शिकला नाही, तोही शेतीच करतो, परंतु मुलगी शिकून एका कंपनीत नोकरी करते। मुलगा मोठा झाला, त्याचे मी लग्न लावून दिले। सर्व सुखात चाललं होतं। आता माझे पती नोकरीतून निवृत्त झाले होते की त्यांना एक गंभीर आजाराने ते ग्रस्त झाले। आम्ही त्यांचा खूप इलाज केला, परंतु ते ठीक झाले नाही। जेव्हा मी त्यांना इलाजासाठी घेऊन दवाखान्यात गेली तेव्हा माझ्या मुलाने शेती व घर त्याच्या नावावर केलं। पतीच्या निधनानंतर मला हे सगळं कळलं। तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती। मला जुने दिवस आठवले आणि मनात विचार आला, आपणही असेच घर बळकावले। तेच आज माझ्या मुलाने माझ्यासोबत केले होते। त्यानंतर सुनेच्या वागण्या बोलण्यातला फरक मला जाणवू लागला। आमच्यात रोजच भांडणे होत होती। हे जेव्हा माझ्या मुलीला समजलं तेव्हा ती मला तिच्या घरी घेऊन गेली। आता मला माझी चूक पूर्णपणे समजली होती। आता रोजचा माझा नित्यक्रम म्हणजे परमेश्वराचे ध्यान करणे आणि जमेल तेवढे चांगले वागण्याचा प्रयत्न करणे। जे पेरतो तेच उगवतं, हे समजण्यासाठी मला खूप वेळ लागला। आज मला माझ्या वागण्याचा खूपच पश्चाताप होत आहे। व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।